नमस्कार. टेस्ट बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी 101 तांदळाचे उकडीचे मोदक बनवणार आहे. या पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र कळीदार मोदक तयार होतात. आता जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये मोदक बनवायचे असेल तर थोडीशी पूर्वतयारी करून घेणं गरजेचं आहे. ही कोणती तयारी करायची व्हिडिओमध्ये मी पुढं सांगणार आहे. अशी तयारी केल्याने अगदी पटापट असे आपले मोदक तयार होतात. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथं मी ओले नारळ आहे ते फोडून घेतले. नारळ फोडल्यानंतर नारळ धुवून घ्यायचे आणि मागची केशर आहे ती ओली झाल्याने नारळ खवताना आहे ती नारळाच्या चवामध्ये त्यातलं केशर पडत नाही. आता नारळ धुवून मी घेतले आणि इथं मी खवणीने असे नारळ आहे ते सगळे खवून घेणार आहे. बऱ्याच जणांकर इलेक्ट्रिक खवणी असते त्याने खवून घेतला नारळ तरीही चालेल. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित इथं मी नारळ खवून घेत आहे. असे सगळे नारळ इथं मी खवून घेतले. आता सगळ्या नारळाचा चव इथं मी या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. या वाटीने हलका दाबून भरून 4 वाट्या नारळाचा चव मी इथं घेतलेला आहे. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये मी 1 मोठा चमचा खसखस घालून घेतली. अधूनमधून हलवत खसखस आपल्याला छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. खसखस भाजलेली आहे. भाजलेली खसखस मी भांड्यामध्ये काढून घेतली. त्याच कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलं. तूप गरम झालं की त्यामध्ये ज्या वाटीने आपण नारळाचा चव मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने 2 वाट्या चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे. याप्रमाणे अगदी परफेक्ट असं गोड आपलं सारण तयार होतं. आता गूळ आहे तो अधूनमधून हलवत आपल्याला वितळून घ्यायचा आहे. गुळाचा इथं पाक वगैरे करायचा नाही तर गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे. असा गूळ वितळून घेतल्याने गुळाचे खडे विरघळले जातात आणि गूळ वितळल्यानंतर जर गुळामध्ये काही कचरा किंवा खडा असेल तो दिसतो आणि आपल्याला काढता येतो. तुम्ही पाहू शकता गूळ आपला इथं पूर्ण विरघळ आहे. आता यामध्ये आपण खवून घेतलेला ओला नारळाचा सगळा चव घालून घ्यायचा आहे. नारळाचा चव मी कढईमध्ये सगळा घालून घेतला. आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता गुळाला आणि नारळाला इथं पाणी सुटलेलं आहे. आता यातलं सगळं पाणी मी इथं आटवून घेतलेलं आहे. साधारण 20 मिनिट यातलं पाणी आटवण्यासाठी लागलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच मी यातलं सगळं पाणी आटवून घेतलेलं आहे. सारणातलं पाणी सगळं आटलेलं आहे. आता यामध्ये 15 ते 20 बदाम आणि 15 ते 20 काजूचे काप करून घेतले ते घातले. त्यानंतर भाजलेली खसखस बारीक करून घेतली होती ती घातली आणि त्यानंतर जायफळ आणि विलायचीची 1 चमचा पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे. जायफळ आणि विलायचीची पावडर सारण पूर्ण तयार झाल्यावरच घालायची म्हणजे सारणामध्ये त्याचा वास अगदी छान तसाच राहतो. आता काजू आणि बदामाचे काप घालणं ऑप्शनल आहे. आवडत असतील तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गॅसची फ्लेम बंद केली. आता हे सारण आपण थंड होण्यासाठी ठेवूया. तुम्ही पाहू शकता सारण अगदी मस्त झालेलं आहे आणि सारण पूर्ण थंड झालं. खमंग असा सारणाचा वासही घरामध्ये सुटलेला आहे. सारण थंड झाल्यानंतर आता या सारणाचे मी हलके असे लाडू तयार करून घेत आहे. बघा असे लाडू तयार करून मी इथं भांड्यामध्ये ठेवून घेत आहे. असे लाडू तयार करून घेतल्याने मोदकामध्ये अगदी पटापट भरता येतात आणि आपल्या हाताला सारण लागत नाही. हाताला सारण न लागल्याने मोदकालाही सारण लागत नाही आणि मोदकाला पिवळसर कलर येत नाही. यासाठी आपल्याला असे हलके सगळ्या सारणाचे इथं लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि ज्या साईजचे तुम्हाला मोदक करायचे आहेत त्या साईजचे लाडू करून घ्यायचे. अशाच पद्धतीने इथं मी सारणाचे लाडू तयार करून घेतलेले आहे. आता आपण मोदकासाठी लागणारं तांदळाचं पीठ पाहूया. इथे मी 1 किलो बासमती तुकडा तांदूळ, 250 ग्राम इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर पाणी निथळून घरामध्ये फॅनच्या हवेला तांदूळ कडकडीत सुकवून घेतला आणि तांदूळ सुकल्यानंतर गिरणीमध्ये तांदळावरती दळून आणलेला आहे. आता या वाटीने बरोबर मी 4 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पीठ चाळून घेतलेलं आहे. ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने कढईमध्ये मी बरोबर 5 वाट्या पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर या कढईमध्ये मी 5 चमचे पोहे खाण्याचे तेल घालून घेतलं आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर कढईमध्ये मिक्स केलं. गॅसची फ्लेम फुल करून पाण्याला उकळी आणली. पाण्याला उकळी आणल्यानंतर चाळलेलं तांदळाचं सगळं पीठ मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं सावकाश हे पीठ आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं. गॅसची फ्लेम आहे ते लो करायची.
आता इथं अगदी व्यवस्थित मी पीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता या कढईवरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम लो करून आपल्याला 4 ते 5 मिनिट हे पीठ आहे ते वाफवून घ्यायचं आहे. 4 मिनिट झालेले आहेत. कढईवरचं झाकण काढलं, तुम्ही पाहू शकता मस्त गरम असं हे पीठ वाफलेलं आहे. पिठामधून वाफा येत आहेत. आता पुन्हा या कढईवरती झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम बंद करायची आणि 10 मिनिट हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. पीठ मस्त वाफलेलं आहे. आता हे वाफलेलं पीठ तुम्ही पाहू शकता अगदी मस्त तयार झालेलं आहे. आता हे तयार केलेलं वाफलेलं पीठ आपण मोठ्या ताटामध्ये सगळं काढून घेऊया. वाफलेलं सगळं पीठ मी इथं ताटामध्ये काढलेलं आहे. पीठ आहे ते थोडंसं गरम आहे, म्हणून आपण इथं सुरुवातीला असं पावभाजी स्मॅशरने पीठ आहे त्याचं मळून घेणार आहे. असं केल्याने हाताला चटके बसत नाही आणि पिठामध्ये जरी काही गुठळ्या राहिल्या असेल त्याही मोडल्या जातात. अगदी व्यवस्थित साधारण 2 मिनिट हे पीठ मी मळून घेतलं. त्यानंतर हाताला थोडंसं रूम टेम्परेचरचं पाणी लावून अगदी व्यवस्थित आहे ते हे पीठ मी मळून घेणार आहे. पाणी गरज असेल तरच लावायचं आहे. बघा, साधारण 5 मिनिट हे पीठ मी मळल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावलं आणि तेल लावून पुन्हा हे पीठ मी 1-2 मिनिट मळून घेतलं. अगदी छान मऊ लुसलुशीत आपलं इथं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता या पिठातली एक गोळी मी हातावर घेतली, गोल फिरवली. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी आपली गोळी इथं पिठाची तयार झालेली आहे. वरून थोडीशी प्रेस केली तर या गोळीला अजिबात चिरा जात नाहीत. इथं समजून जातं की मोदकासाठीचं आपलं पीठ आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने इथं मी सगळ्या पिठांच्या गोळ्या तयार करून घेणार आहे. बघा, इथं लाडूही सारणाचे बांधून झाले. पिठाच्या गोळ्या करून घेतल्या आणि हाताला लावण्यासाठी थोडंसं तांदळाचं सुक्कं पीठ घेतलेलं आहे. आता क्वांटिटीमध्ये मोदक बनवत असल्यामुळे मी इथं पुरी प्रेसने अशा पुऱ्या करून घेणार आहे. म्हणजे अगदी पटापट असे आपले मोदक तयार होतात. हाताने बारीक केली तर ते मोदक बनवायला थोडा वेळ लागतो. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पातळ अशी आपली इथं लाटी तयार झालेली आहे. हाताला थोडंसं सुक्कं पीठ लावायचं आणि अगदी जमल तेवढ्या जवळजवळ आपल्याला या मोदकाला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी सहज मस्त अशा मोदकाला इथं आपल्या पाकळ्या तयार होत आहे. अशाच पद्धतीने इथं मी पूर्ण लाटीला इथं पाकळ्या तयार करून घेतल्या. लाटीला पाकळ्या करून झाल्या की यामध्ये ते तयार करून घेतलेला सारणाचा लाडू ठेवला आणि वरच्या साईडनं हलक्या हातानं या पाकळ्या जुळवत येत मोदक बंद करून घ्यायचा आहे. वरती जर थोडंसं जास्तीचं पीठ झालं तर ते काढून घ्यायचं आणि असं वरती व्यवस्थित असा मोदक बंद करून घेतला. हातावर थोडा फिरवला. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कळीदार आपला इथं मोदक तयार झालेला आहे. चाळणीमध्ये स्वच्छ धुतलेली मी केळीची पानं ठेवलेली आहेत. आता यामध्ये मी मोदक ठेवून घेतला. आता मोदक तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर कोणाला तरी पुरी करायला मदतीला घ्यायचं. म्हणजे अगदी पुऱ्या करून दिल्या की आपले पटापट असे मोदक तयार होतात. तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने इथं मी दुसराही मोदक तुम्हाला करून दाखवत आहे. बघा, अगदी सारणाचे लाडू आणि पिठाच्या गोळ्या केल्यामुळे अगदी पटापट असे आपले इथं मोदक तयार होत आहे. अशाच पद्धतीने अगदी छान मस्त कळीदार परफेक्ट असा इथं दुसराही मोदक मी तयार करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने राहिलेले सगळे मोदक मी तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कळीदार इथं आपले मोदक तयार करून झालेले आहेत. आता चाळणीमध्ये आणि इथं ताटामध्ये तयार केलेले मोदक मी ठेवून घेतले. आता गॅसवरती मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावरती हे चाळणी ठेवून घेतली. वरती झाकण ठेवलं. गॅसची फ्लेम मिडियम केली आणि मिडियम गॅसवरती 10 मिनिट आता हे मोदक उकडून घेणार आहे. असंच मी दुसऱ्या पातेल्यावरती हे चाळण ठेवले, त्यावरती झाकण ठेवून आता दोन्ही भांडी आपण 10-10 मिनिट मोदक उकडून घेणार आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी छान मस्त असे आपले पांढरे शुभ्र इथं मोदक तयार झालेले आहेत आणि अगदी छान परफेक्ट असे मोदक तयार झालेले आहेत. चाळणीतले मोदक पाहिल्यानंतर आपले पातेल्यातलेही मोदक अगदी असेच मस्त वाफलेले आहेत. अशाच पद्धतीने मी राहिलेले सगळे मोदक वाफवून घेणार आहेत. मोदक वाफल्यानंतर ताटामध्ये मोठ्या मी काढून घेतले आणि वरून साजूक तूप घालून घेतलं. मस्त मोदक